चला लवकर जरा गडबड करा. मार्गापासून बरोबर आहे हे बाळा पाठीमागं माणूस लवकर लवकर चला लवकर उठा गव्हा मला
समोर बघा सगळे मांडीवर म्हणजे समोर प्लीज गुड साहेब भारतीय महिला या ठिकाणी हरिप्रिया
होच की पण ते दुरुस्ती कोणी तरी करायला पाहिजे ना. हा होय काहीतरी करा की. बदलत नाही हा विषय. एक मी थांबा एक मिनिट समोर सगळ्यांचं शाळेचं हा घेतो. मॅडम टर्न करा फक्त आता टर्न मारा फक्त इकडे सगळे टर्न मारा. ठीक आहे समोर सगळे एक मिनिट साहेब समोर. बोलू की त्यांना हॅलो संभाजी हे पहा प्रकाशन घ्यायचं यानंतर यांचा आपल्या भजन स्पर्धेमध्ये तिसरा नंबर आलेला आहे. ते थोडंसं सेटिंग मिळेल. त्याच्यानंतर दुसरा नंबर त्याच्यानंतर पहिला नंबर त्यांच्या नावानंतर आपल्याला पडलेली जाते. त्यामुळे आपल्याला आपण चालू पाहिजे. पुन्हा थोडं वेळेचं भजन मंडळाचा अनुभव होईल. या एक मिनिट हा साहेब सगळे समोर का. एक मिनिट
सोयरा पांडुरंग दिलासा सोयरा पांडुरंग वाट खूप छान भजन मंडळ थोडं खूप छान. यानंतर ज्या स्पर्धेमध्ये आपल्या ज्यांनी दुसरा नंबर पटकावलेला आहे ते भजन मंडळ महिलांची घ्यायची काय. चला सातारकर मंडळी महिला मंडळ उत्तेजनार्थ ज्यांनी पहिला नंबर मिळवला आहे ते जरा पुरुष मंडळी पाठीमागे बसून बसा. माऊली भजन मंडळ सातारा हे आपली इथं कला सादर करतील. सचिन चव्हाण कुठे तबला एकचाच आहे तू. हा एकचाच आहे तबला. साहित्य एकच आहे, पटकन घ्या.
आता ज्यांचं भजन आपल्या समोर सादर होतंय त्यांनी आपल्या भजन स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थमध्ये पहिला नंबर पटकवलेला आहे. ते माऊली भजन मंडळ सातारा. चालू करा. माझा
छान भजनी मंडळ माऊली भजनी मंडळ सातारा. यानंतर ज्यांनी आपल्या स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पटकावले त्यांचं कुशीकर भजनी मंडळ हे आपली कला सादर करतील. चला पटकन. हरे कृष्ण भजन मंडळ कुशी. माइक चेक करून घे. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखिया. 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 भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला. अवधानाला श्रियानंद, अवधानाला श्रियानंद. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखिया. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखिया. प्रेमारस बैठले मीठी, प्रेमारस बैठले मीठी, प्रेमारस बैठले मीठी, प्रेमारस बैठले मीठी. आवडी लागी मुखासी, आवडी लागी, आवडी लागी श्रीमुखासी. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखिया. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखिया. तुका म्हणे आम्हा जोगे, तुका म्हणे आम्हा जोगे, तुका म्हणे आम्हा जोगे, तुका म्हणे आम्हा जोगे. सनि द द नि द द नि द द रे रे सनि द द द द नि द नि द द नि द ग नि द नि द बडी नि 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 बडी नि बडी नि बडी मब ग म बडी नि नि द द द द नि द द द नि द द द नि द ग नि द द नि द ग नि द नि द बडी बडी द ग नि ग च द ग ध नि द नि बडी ब म म द ग ध नि द नि बडी ब म म द ग ध नि द नि बडी ब म म म बडी सा ग म बडी सा ग म बडी ग म बडी सा ग म बडी सा ग म बडी ग म बडी सा ग म बडी सा ग म बडी सा. तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल भोगे हरे माप, विठ्ठल भोगे हरे माप. आता
कुठे धावे मन तुमचे चरण गेलिया आता कुठे धावे मन तुमचे चरण गेलिया भाग गेला शीन गेला भाग गेला शीन गेला अवधानाला आनंद अवधानाला आनंद आता कुठे धावे मन तुमचे चरण गेलिया खूप छान टाळ्यावाला सभासद विचार करतात. खूप छान सादरीकरण केलं हरे कृष्ण भजन मंडळ खुशी. यानंतर आपल्या भजन स्पर्धेमध्ये ज्यांनी पहिला नंबर पटकावलेला आहे यामध्ये विभागून 2 नंबर दोघा जणांना पहिला नंबर दिलेला आहे. त्यामध्ये एकमित्र भजनी मंडळ पेटेश्वर नगर आणि माऊली भजन मंडळ शिंदेवाडी भजन मंडळांना विनंती आहे आपण आपली कला इथे थोडी सादर करायची. माइक चेक करून घ्या. माइक दोनचा तबला इथं होता ना आता. ना तू नाही आला का दोनचा तबला. स्वर्गवासी श्रीमंत भाऊसाहेब महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हलो
माझ्या माझ्या वडिलांचे दैवत माझ्या वडिलांचे दैवत माझ्या वडिलांचे दैवत माझ्या वडिलांचे दैवत कृपाळु हा पंढरीनाथ कृपाळु हा पंढरीनाथ वडिलांचे दैवत माझ्या वडिलांचे दैवत हो माझ्या वडिलांचे दैवत पंढरीशी जाऊ चला हो पंढरीशी जाऊ चला भेटू रघुमाई विठ्ठला भेटू रघुमाई विठ्ठला कृपाळु हा पंढरीनाथ कृपाळु हा पंढरीनाथ वडिलांचे दैवत माझ्या वडिलांचे दैवत माझ्या वडिलांचे दैवत कुंडलिके परिवे केले कुंडलिके परिवे केले ऐसे भक्तीने मोहिले ऐसे भक्तीने मोहिले कृपाळु हा पंढरीनाथ कृपाळु हा पंढरीनाथ वडिलांचे दैवत माझ्या वडिलांचे दैवत माझ्या वडिलांचे दैवत एका जणात पाय गाडाने सेविठा पाय गाडाने सेविठा कृपाळु हा पंढरीनाथ कृपाळु हा पंढरीनाथ वडिलांचे दैवत माझ्या वडिलांचे दैवत हो माझ्या वडिलांचे दैवत माझ्या वडिलांचे दैवत कृपाळु हा पंढरीनाथ. खूप छान प्रकारे सादरीकरण केलं. आता प्रथम क्रमांकामध्ये ज्यांना विभागून बक्षीस दिले त्यांचं आता ज्यांचं भजन झालं माऊली भजन मंडळ शिंदेवाडी त्यांच्या जोडीला एक मित्र भजन मंडळ पेटेश्वर नगर हे आपली इथं कलाकार सादर करतील. त्यांना विनंती आहे आपण आपली कला इथं सादर करायची.
आपापलं माईक चेक करून घ्या. हॅलो हॅलो या ठिकाणी स्वर्गीय आपल्या सर्वांचे आदरणीय दैवत अभयसिंह महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय बाबाराजे यांनी या जयंतीचे औचित्य साधून या भव्य अशा भजन स्पर्धेचं आयोजन केलं. आणि तसं पाहिलं तर ग्रामीण भागाची जी संस्कृती आहे ही टिकवण्याचं काम या ठिकाणी आदरणीय बाबाराजांच्या माध्यमातून झालं. आणि एक सुंदर असं व्यासपीठ या ठिकाणी आम्हाला सर्वांना उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल आदरणीय बाबाराजे आणि आयोजक यांचे आणि एकमित्र भजन मंडळ पेठेश्वरनगर पेटरी बंगला यांच्या वतीनं मनापासून त्यांचा आभार मानतो आणि धन्यवाद देतो आणि आमच्या गायनाला सुरुवात करतो. मंदिरी कधी तरिया हरी माझ्या मंदिरी कधी तरिया देवा माझ्या मंदिरी कधी तरिया देवा माझ्या मंदिरी कधी तरिया माझ्या मंदिरी कधी तरिया
खूप छान खूप छान. एक मित्र भजन मंडळ पेटेश्वर नगर आपण खूप सुंदर प्रकारे कला सादर केली. यानंतर आता आपण सर्वांनी सकाळपासून पाहिले की ते उत्तेजनापासून ते पहिल्या नंबरपर्यंत जवळपास 6-7 भजनवांची भजनं झाले. खूप चांगली मेजवानी आपल्याला मिळालेली आहे. पण मेजवानीनंतर एक स्वीट डिश असावी, ती असलीच पाहिजे. त्यासाठी ही स्वीट डिश आपल्यासमोर सादर करतायत आपल्या महाराष्ट्रातील भजन सम्राट गुरुवर्य किरणजी भोसले आणि तबल्याला साथ करतायत ज्यांनी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मंचावर ज्यांनी आपलं मृदंग वादन सादर केलं. पंडित महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही जाऊन आपली कला ज्यांनी सादर केली. अगदी पंडित सुरेश वाडकर यांच्या मैफिलीमध्ये ज्यांनी आपला मृदंग वाजवलेला आहे. आमच्या सर्वांचे गुरुवर्य हरिभक्तपरायण मदनरावजी कदम सर हे त्यांना तबल्याची साथ करतील. आणि आपल्याला आतापर्यंत झालेल्या मेजवानीमध्ये सर्वात स्वीट डिश म्हणून ही आपल्याला भरपूर आवडीची स्वीट डिश अशी आपल्याला इथं मिळणार आहे. हॅलो 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 मॉनिटर करा. हॅलो आवाज वाढवा. हॅलो हॅलो पाठीमागे हॅलो टाका टाका हॅलो नका चुकली. हॅलो 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 टाका टाका काहीच सुपर. काल एक सुरुवात करताना अभंग आला होता. ते लोकांना बऱ्यापैकी आवडला. आवड नाही आमची पावते. तर महाराजांचं म्हणणं तसाच एखादा असा. हॅलो हॅलो
आज स्वर्गीय भाऊसाहेब महाराजांचा वाढदिवस व जयंती आनंदोत्सव असल्यामुळं टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ती चालावी पंढरीची, असा दोन्हींचा मेळ घालून आपण अभंग सादर करूया. संत चोखोबारा यांचा अभंग आहे. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची, हो वाटती चालावी पंढरीची, ओ रामकृष्ण हरी जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय, रामकृष्ण हरी. टाळी वाजवावी, उभारावी, टाळी वाजवावी, उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, वाटती चालावी पंढरीची, हो वाटती चालावी पंढरीची, हो रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हरि नाम गर्वता नाही भय चिंता, 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 हरि नाम गर्वता नाही भय चिंता. ऐसे बोल गीता भागवता, ओ ऐसे बोल गीता भागवत, जय हरि विठ्ठल जय, जय हरि विठ्ठल जय, जय हरि विठ्ठल जय, जय विठ्ठल, 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 जय हरि विठ्ठल जय, जय विठ्ठल. ऐसे बोल गीता भागवत, ओ ऐसे बोल गीता भागवत, रामकृष्ण हरी, कृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण पताकांचे भार, पताकांचे भार गमदनी सनी सदनी मद गमदनी, थोडा द्यावा. पताकांचे भार मिळाले, पताकांचे भार
पताकाचे भार मिळाले बेपनास मध्ये पालकवंश आपल्या या सगळ्या प्रापंचिक व्यापातून ऐकतो राग, पण हा अमुक आहे तमुक आहे हे गाणं येत नाही, माहीत नसणार. हा मालकवंश मध्ये पद फार सुंदर आहे. कानडा राजा पंढरीचा हाट केवळाची पेठ गवळणी जाणी पहिली सागम पाणी राणी बाबा
खटनत यावे शुद्ध होऊन जावे खटनत यावे शुद्ध होऊन सर हे पहा, असे परीक्षक असल्यानंतर कोणताही स्पर्धक त्याच्यावर कधीच अन्याय होणार नाही. इतके तयारीचे प्रेक्षक आपल्या परीक्षक भेटलेले आहेत. पुन्हा एकदा टाळी वाजवा आदरणीय किरण भोसले सर आणि मदन कदम सर. आज या ठिकाणी स्वर्गीय साहित्य जरा बाजूला घ्या. साहित्य बाजूला घ्या. साहित्य या ठिकाणी खाली बसा बरं का, 5 मिनिटं सर्वांनी खाली बसून घ्यायचे. आज या ठिकाणी स्वर्गीय श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले भाऊसाहेब महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण सर्वांनी या ठिकाणी
भाऊसाहेब महाराजांना पुष्पांजली वाहण्यासाठी या ठिकाणी अजिंक्य उद्योग समूह तसेच तालुक्याच्या बाहेरील सर्व भजन मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल या ठिकाणी बाबांच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आणि आभार मानतो. खरं तर या ठिकाणी भाऊसाहेब महाराजांनी आपला तालुका जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तालुका आणि भाऊसाहेब महाराज हे शिवाजी महाराजांचे 12वे वंशज. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या नंतर 12वे वंशज म्हणून भाऊसाहेब महाराजांनी आपल्या सातारा तालुक्याची छाप महाराष्ट्राच्या राजकारणात असेल आणि समाजकारणात अतिशय चांगल्या पद्धतीने पाडली आणि त्याचंच एक प्रतीक म्हणून आपले सर्वांचे नेते संप्रदायामध्ये म्हटलं जातं कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपल्या सर्वांचे नेते बाबा यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या सगळं सहकारी संस्था चालवल्या आहेत. आज या ठिकाणी ही भजन मंडळाची जी स्पर्धा घेतली त्याबद्दल मगाशी सरपंचांनी सांगितलं की खरं तर ग्रामीण विभागातील सर्वांना व्यासपीठ निर्माण करून दिल्याबद्दल या ठिकाणी बाबांचे या ठिकाणी सर्वांच्या वतीनं आभार आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी जे सर्व धडपडले ते संयोजन समिती यामध्ये प्राचार्य हरिभक्त पुराणकार संभाजी महाराज शेळकेवाडी तसेच हरिभक्त नवनाथ महाराज चव्हाण मापरवाडी हबप आप्पा महाराज आसनगावकर हबप विजय महाराज शेळकेवाडी हबप सचिन चव्हाण मापरवाडी हबप संजय शेळकेवाडी आणि हबप गणपत पोतेकर शेंद्रे यांनी सर्वांनी या संयोजन समितीनं धडपडून अतिशय चांगला कार्यक्रम सादर केला. त्याबद्दल या सर्व संयोजन समितीचे बी या ठिकाणी महाराज साहेबांच्या वतीनं आभार. या ठिकाणी आपण बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाच्या अगोदर 2 मिनिटं सर्वांनी आपले नेते माननीय बाबाराजे यांचं मनोगत या ठिकाणी होईल आणि त्यानंतर आपला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम याच ठिकाणी होईल. धन्यवाद. आज कैलासवासी वैसेराजे भाऊसाहेब महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज या महाराजांना अभिवादन करणे आणि त्याचबरोबर ज्या काल आपल्या इथं भजन मंडळाच्या स्पर्धा झाल्या त्याचा बक्षीस वितरण समारंभ असे दोन्ही कार्यक्रम आज इथं पार पडले. ज्यांनी या स्पर्धेमध्ये ज्यांना वेगवेगळी बक्षिसं मिळाली त्या सर्वांचं आज आपल्याला परत एकदा भजनाचा कार्यक्रम इथं त्याचा म्हणजे आनंद घेता आला आणि अतिशय मंत्रमुग्ध करून टाकणारा हा कार्यक्रम आज इथं झालाय. संपूर्ण वातावरण हे मंत्रमुग्ध किंवा अगदी हे भाऊसाहेब महाराजांच्या जयंतीला जे साजल असं वातावरण आज या कारखाना कार्यस्थळावर महाराज आपल्या सर्वांच्या मुळे झालंय. या संयोजन समितीमध्ये ज्यांनी सर्व काम बघितलं किंवा नियोजन केलं ते माननीय हरिभक्त पारायण संभाजी महाराज त्याचबरोबर हरिभक्त पारायण नवनाथ महाराज आमचे हरिभक्त पारायण आप्पा महाराज त्याचबरोबर हरिभक्त पारायण विजय शेळके महाराज आपले हरिभक्त पारायण सचिन महाराज हरिभक्त पारायण संजय शेळके महाराज आणि शेंद्राचे आमचे हरिभक्त पारायण गणपत पोतेकर महाराज त्याचबरोबर ज्यांचं मृदंग मणी म्हणून ज्यांना आपण सगळेजण ओळखतो किंवा महाराष्ट्रभर ज्यांची ख्याती आहे ते हरिभक्त पारायण मदन महाराज त्याचबरोबर ज्यांनी आताच अतिशय म्हणजे सगळ्यांनाच म्हणजे खिळवून टाकणारा असा अभंग म्हटला ते उमरेजचे आपले हरिभक्त पारायण किरणजी भोसले आणि उपस्थित आपण सगळ्या सातारच्या पण आज इथं भजनी मंडळाच्या सगळ्या महिला आहेत हे सर्व तालुक्यातनं आलेली प्रमुख मंडळी आहेत. थोडा यावर्षी आम्ही वेगळा कार्यक्रम घेतला. बरेच दिवस अशा पद्धतीच्या स्पर्धा घ्यायचं माझ्या थोडंफार मनात होतं आणि भाऊसाहेब महाराजांच्या या जयंतीला धरून हा कार्यक्रम ठेवला. मी काल पण सांगितलंय महाराज आता आपण सगळेजण याच्यामध्ये सगळेच वेगवेगळे भजनी मंडळ मला वाटते 51 मंडळ कालच्या दिवसभरामध्ये सहभागी झाली आणि माझं एक म्हणजे इच्छा आहे किंवा एक हे आहे की ही नुसती स्पर्धा नाही राहिली पाहिजे हा महोत्सव झाला पाहिजे आणि
जरी पहिलं वर्ष आपलं असलं तरी आता आपल्याला माहिती मिळाली आहे, अनुभव आलाय. अजून याच्यामध्ये काही काय सुधारणा, काही काय अजून करायचं. जसं काल काहींनी केलं की महिलांचा वेगळा गट ठेवा आणि पुरुषांनी लहान मुलांचा वेगळा गट ठेवा. ते लहान मुलं पण भजनी मंडळ, मुलांची पण आहेत, त्यांचा वेगळा गट ठेवा. म्हणजे असे 3. कारण पुरुषांचं थोडं हे आहे की महिलांचा आवाज असा पण गोड असतो, तेव्हा आम्हाला म्हणजे त्याच्यातनं बक्षीस द्यायचं म्हटलं तर आम्हाला अडचण होती. पण तसं आज सगळ्यांचे बघितलं तर पुरुषांचे पण आवाज काही म्हणजे घाबरण्यासारखे काही नाही आहेत, सगळ्यांचे सुंदरच आहेत. पण पुढच्या वर्षी आपण नक्की अजून जे काही आहे ते करू. आणि थोडी आता मी इथं आल्यानंतर मला एक कल्पना आली, आता आपण इथं बसलोय हॉलमध्ये जरा कार्यक्रम घ्यायचा म्हणजे आवाज घुमतो. पुढच्या वर्षी आपल्या इथं पलीकडं महाराज लॉन अख्खं मोकळं आहे पलीकडचं, त्या ठिकाणी छान मांडव टाकून तिथं आपल्याला स्पर्धा चांगलं स्टेज बीज करून आपल्याला करता येईल. म्हणजे तिथं थोडं साऊंड सिस्टीमचा जो काही थोडा त्रास होतो तो ओपन याच्यामध्ये होणार नाही. आपण पुढच्या वर्षी पण सगळ्यांनी सहभाग नोंदवावा. त्याचबरोबर आता सर्व संयोजन समिती आहे आणि आपण दोघं महाराज परीक्षक आहात, आपण आता कायमचे आमचे परीक्षक आहात एवढं लक्षात ठेवा. आणि 16, 15, 16, 17 हे 3 दिवस आता आपले इथून मेन हे बुकटच आहेत आमच्याकडनं. आणि त्यामुळं आताच पुढच्या वर्षीचं पण हे या तारखेचं आपण जे आहे त्याला काय असेल ते मारून टाकावं की 3 दिवस कार्यक्रम आहे. उद्या जावळीतला कार्यक्रम घेतलाय, जावळीत पण स्पर्धा ठेवल्यात. थोडी दोन्ही तालुके पहिल्याच वर्षी आम्ही एकत्र केले नाहीत, कारण काय परत असं व्हायला नको की बाबांनी सातारवाल्यांना दिलं, जावळीवाल्यांना दिलं नाही. आणि शेवटी मला थोडं माझं राजकारण पण बघायला लागतं. माझ्या लोकांमध्ये वाद झाला तर मला परत अडचणीचं व्हायचं. म्हणून म्हटलं जावळीच्या वेगळ्या घेऊ, सातारच्या वेगळ्या घेऊ. कुठं काही परत नाही तर सातारवाले म्हणायचे जावळीवाल्यांना दिलं, आम्हाला नाही दिलं. मग म्हणून जरा वेगळ्या ठेवल्यात. कधी कधी जरा थोडं मुत्सद्दीपणा ठेवायला लागतो राजकारणाच्या. पण आपण सगळेजण आला, आपल्या सगळ्यांच्या सहभागामुळं या स्पर्धा यशस्वी झाल्या. आणि आपण सगळेजण म्हणजे जसं मगाशी आमचे मान्य सरांनी एलपीनी सांगितलं की ही आपली लोककला आहे. म्हणजे जसं बाकीचे आहे, अगदी यात्रेला कुस्त्या असू देत, बैलगाडीच्या शर्यती असू देत, किंवा अगदी यात्रेमध्ये होणारे तमाशाचे कार्यक्रम असू देत, जशा या लोककला आहेत तशी भजन सुद्धा ही आपली लोककला आहे. आणि ही लोककला वाढली पाहिजे. एकीकडं आता आपले गाणे मास्तर ना, एकीकडं तबला म्हणजे वयाचा आपण यायचं, इकडं डाणे मास्तर होते आणि दुसरीकडं जो छोटा त्याचं म्हणजे केवढा वयाचा फरक आहे महाराज बघा. तरी दोघं प्रेम, दोघं म्हणजे मी तेच बघत होतो की एकीकडे एवढे वयस्कर आणि दोघांची कला तशीच आहे. असं काही कोणी कमी होतं असं नाही. हे या भजनातली किंवा या म्हणजे देवाची, विठ्ठलाची किंवा सगळी ती कलेची ताकद आहे अशी म्हणावं लागेल. आणि परत एकदा आपण सगळेजण आला, ज्यांचे नंबर निघाले त्यांचं अभिनंदन. जे यंदाच्या वर्षी नाही करू शकले त्यांनी पुढच्या वर्षी अजूनही करावं आणि पुढच्या वर्षी या स्पर्धा यशस्वी कराव्या. आपण सगळे आला, आपले आभार मानतो. त्याचबरोबर मदन महाराजांचे आभार मानतो. आपले किरण भोसले संत जे आहेत त्यांचे आभार मानतो. त्यांनी सुद्धा सर आपण पुढच्या वर्षी यावं. आणि मी काल जे म्हटलं आपण जर आता टप्प्याटप्प्यानं वाढवू, कधी ना कधी जिल्ह्याचं अख्खा कार्यक्रम सर आता आपण उमरजवरनं आला तसं आमचं हे की म्हणजे ठीक आहे आता आम्ही सातारा तालुक्यापुरतं किंवा जावळीपुरतं बोलतोय, पण आज ना उद्या आपली तयारी अशी करूया की संपूर्ण जिल्ह्याचा कार्यक्रम इथं झाला पाहिजे की ज्याला नुसतं आपणच नाही बाहेरनं लोक बघायला आली पाहिजे किंवा हे काहीतरी वेगळं इथं होतंय किंवा वेगळा काहीतरी कार्यक्रम होतोय. असं एक माहोल आपण सगळ्यांनी मिळून तयार करूया अशी एक माझी सगळ्यांकडे विनंती आहे. आमचं पूर्ण सहकार्य, तर या सगळ्याला शेवटी आर्थिक बाजू लागते, तेव्हा आर्थिक बाजू आम्ही तुमच्या बरोबर आहे. फक्त नियोजनामध्ये तुम्ही सगळेजण राहा, कारण आमच्यापेक्षा या याच्यामधला संपर्क तुमचा जास्त आहे. त्यामुळे कुठं काय करायचं, कुठं काय कमी आहे, कुठं काय तिथं सांगा. आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत आणि नक्कीच हे कार्यक्रम आपण यशस्वी करू एवढंच सांगतो. सगळ्यांचं स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आज या ठिकाणी आपल्या भाऊसाहेब महाराजांच्या जयंतीनिमित्त ज्या भजन स्पर्धा झाल्या त्या भजन स्पर्धामध्ये संयोजन समितीनं या ठिकाणी 8 दिवस बरेच कष्ट घेऊन या ठिकाणी या स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडलेल्या आहेत. या ठिकाणी आपले सर्वांचे नेते आमदार माननीय शिवेंद्रसिंहराजे भोसले बाबाराजा यांच्या वतीनं त्यांचे या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. यामध्ये प्राचार्य हबाप संभाजी महाराज शेळके यांचा या ठिकाणी बाबांच्या वतीनं उपहाराने सन्मान चित्र आणि बुके देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. त्यानंतर हरिभक्त परांकार नवनाथ महाराज चव्हाण मापरवाडी आप्पा यांचं या ठिकाणी महाराज साहेबांच्या वतीनं सन्मान करण्यात येत आहे. हबाप्पा आप्पा महाराज आसनगावकर यांचा या ठिकाणी बाबांच्या वतीनं या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. तसेच हबाप्पा विजय शेळके महाराज शेळकेवाडी यांना सुद्धा विनंती आहे आपण या ठिकाणी आपला सन्मान घेण्यासाठी यावं. विजय महाराज शेळके, हबाप्पा सचिन चव्हाण मापरवाडी यांना सुद्धा विनंती आपला सन्मान या ठिकाणी घेण्यासाठी आपण या ठिकाणी यायचंय. सचिन चव्हाण मापरवाडी, हबाप्पा संजय शेळके महाराज शेळकेवाडी, संजय शेळके महाराज शेळकेवाडी यांना सुद्धा विनंती आपला सन्मान या ठिकाणी घेण्यासाठी यायचंय. त्यानंतर हबाप्पा गणपत पोतेकर शेंद्रे यांना सुद्धा विनंती आपण या ठिकाणी आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी मार्केट गणपत पोतेकर शेंद्रे या ठिकाणी या स्पर्धा पार पाडण्यासाठी मार्केट कमिटीचे सभापती विक्रम पवार यांनी सुद्धा अतिशय कष्ट घेतलेले आहेत. त्यांचा या ठिकाणी महाराज साहेबांच्या वतीनं सन्मान होत आहे. तसेच या ठिकाणी जे स्पर्धा मदन महाराज कदम यांचं या ठिकाणी महाराज साहेबांच्या वतीनं परीक्षक म्हणून ज्यांनी काम या ठिकाणी पाहिलं ते मदन महाराज कदम खरं तर महाराष्ट्रभर मृदंगमणी म्हणून ज्यांची ख्याती आहे असे मदन महाराज या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. त्यांचं या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीनं आणि बाबांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. एक मिनिट सगळे इकडे बघा समोर साहेब. एक मिनिट साहेब साहेब समोर बघा सगळे प्लीज समोर बघा सगळे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी दुसरे परीक्षक उमरसगावचे किरणजी भोसले यांनी सुद्धा आता संत चोकामेळा यांचा अभंग घेऊन अतिशय चांगलं सादरीकरण केलं. खरं तर मृदंग असता तर अजून मदन महाराजांनी चांगली साथ दिली असती. त्यांचं सुद्धा या ठिकाणी बाबाराजेंच्या वतीनं या ठिकाणी किरणजी भोसले यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर भजन मंडळाचे जे नंबर आलेले आहेत ते मदन महाराज या ठिकाणी भजन मंडळ जे तालुक्यातील नंबर आलेले आहेत ते तालुकास्तरीय सगळे नंबर मदन महाराज या ठिकाणी बोलतील. स्वर्गीय सकार मुळशी श्रीमंत छत्रपती अभयसिंहजी भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं सातारा तालुका
भव्य भजन स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेचे संयोजन आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भाऊसाहेब बवाराजे यांचं संयोजन या आणि मार्गदर्शन या भजन स्पर्धेसाठी लाभलेलं होतं. सातारा तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भजन स्पर्धा आपल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यावरच आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात. काल मी बोलताना बोलून गेलो, सातारा जिल्ह्यामध्ये अनेक साखर कारखाने आहेत, पण ज्याला खऱ्या अर्थानं आई कुलस्वामीचा आशीर्वाद आहे आणि महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य असणारा हा साखर कारखाना ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करत असतो. समाजामध्ये काम करत असताना राजकीय क्षेत्र वेगळं, सामाजिक क्षेत्र वेगळं, वारकरी क्षेत्र वेगळं, पण या क्षेत्रांना खऱ्या अर्थानं राजाश्रय अपेक्षित असतो. मग तो राजाश्रय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आमदार बाबाराजेंच्या रूपानं आपल्याला सर्वांना आशीर्वाद मिळतो. काल अत्यंत सुंदर भजन स्पर्धा संपन्न झाल्या. महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करत असताना अनेक स्पर्धेमध्ये, अनेक कार्यक्रमामध्ये सहभागी असतो, पण कालची जी ही भजन स्पर्धा ही आहे, या स्पर्धेमध्ये संयोजकांच्या सूचनेनुसार त्यामध्ये कोणतीही व्यावसायिकता त्याच्यामध्ये नव्हती. अनेक भजनी कलाकार असे आहेत की ते व्यवसाय स्वरूपात आपली कला सादर करतात, पण सातारा तालुका जे काही भजन स्पर्धा काल झाल्या, प्रत्येक खेडेगावातून जी भजनी मंडळी आपलं प्रामाणिकपणे कला सादर करतात त्यांना कुठेतरी एक उत्तम पद्धतीचं एक व्यासपीठ या भजन स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध व्हावं, हा त्या पाठीमागचा हेतू होता आणि तो हेतू खऱ्या अर्थानं काल साध्य झाला. अनेक तालुक्यातून आम्हाला महाराजसाहेब फोन आले की फक्त तुम्ही सातारा तालुक्याचेच का घेतलेले आहेत, आम्ही कोरेगाव तालुक्याचे आहे, आम्ही फलटण तालुक्याचे आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही भजन स्पर्धा घेता, आमची इच्छा आहे त्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं. पण आपण सातारा तालुक्यामध्ये खेडेगावातली जी काही भजनी मंडळी आहेत त्यांना खऱ्या अर्थानं मोठे व्यासपीठ या कारखान्याच्या माध्यमातून महाराजसाहेबांच्या मार्गदर्शनातून आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. आनंदाची बाब अशी आहे की कालचा जो काही भजनी मंडळांच्या चेहऱ्यावरचा उत्साह होता की त्यांच्या आयुष्यामध्ये आम्ही या भजन स्पर्धेमध्ये सहभागी झालो आणि आम्ही आयुष्यभरची काही कला जतन केलेली आहे, त्याचं सार्थक काल झालं. अशा अर्थानं काही भजनी मंडळी आम्हाला भेटली. का तर अनेक व्यावसायिक कलाकार जे आहेत त्यांना कधी संधीच मिळून देत नव्हते. आज आपल्याला शिंदेवाडीची मंडळी असतील आणि मंडळी असतील त्यांना जर तुम्ही विचारलं तर स्पर्धा म्हणली की कुठेतरी मागे पुढे नंबर होतात, पण कुठलाही अशा पद्धतीनं झालेलं नाही. आणि काल आम्हाला खूप वेळ झाला, साधारणतः 50 स्पर्धक या भजनी संघामध्ये होते. एकाच संघाला आपण 15 मिनिटं दिली होती. साधारणतः 4 वाजेपर्यंत आमचे 16 संघ झाले होते. आम्ही यांना सगळ्यांना विनंती केली भजनी मंडळांना की आपल्याला संध्याकाळी 12 वाजतील, उद्या परत आपल्याला मंगल कार्यालय लागण्यासाठी द्यायचं आहे. या सगळ्यांच्या परवानगीनं आम्ही अभंगाची 2च कळवी घेतली, गवळणीची सुद्धा 2च कळवी घेतली आणि सगळी कलाकार मंडळी आहेत त्यांची कला या ठिकाणी सादर होणं गरजेचं होतं. आणि ह्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं मान्यता देऊन काल साधारणतः रात्री 10 वाजेपर्यंत आमच्या स्पर्धा चालल्या होत्या. यातलं एकच फलित की आपल्याला सर्व कलाकारांना महाराजसाहेबांच्या रूपानं राजाश्रय मिळालेला आहे. आणि ही सातारा तालुक्यातली जी कला आहे ती राज्यभर आपल्याला निर्माण करण्याचं एक आशीर्वाद महाराजसाहेबांच्या रूपाने त्यांनी मग अशी बोलून दाखवलं की हा भाऊसाहेब महाराजांचा जयंती उत्सव ही नुसती भजन स्पर्धा न राहता हा भजनी महोत्सव महाराष्ट्राला दिशा देण्यासारखा व्हावा. आणि महाराजसाहेब तुम्हाला निश्चित एक विश्वास व्यक्त करतो की निश्चितच या स्पर्धेतून महाराष्ट्रामध्ये सातारा तालुक्यातील, जावली तालुक्यातील, जिल्ह्यातील अनेक कलाकार असे स्वर्गीय झालेले आहेत, त्यांचीच परंपरा ही मंडळी चालवत आहेत. निश्चित आपल्याला काही पुढील कालावधीमध्ये आपल्याला विश्वास निर्माण होईल की आम्ही अजिंक्यतारा कारखान्यावरती स्पर्धेत भाग घेतला आणि आमच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली. आम्ही महाराष्ट्रभर भजन कलेच्या माध्यमातून प्रचार प्रसार करत आहोत. तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो की आमच्या सर्व ग्रामीण कलाकारांना आपण एक सुंदर व्यासपीठ निर्माण या निमित्तानं करून दिलेलं आहे. जास्त बोलणार नाही. कालचा जो भजन स्पर्धेचा भाग झाला
आम्ही मुद्दाम ह्या भजन मंडळाला विनंती केली की आम्ही कालच बक्षीस वितरण घेणार होतो, पण भाऊसाहेब महाराजांची आज जयंती आहे. जयंतीच्या निमित्तानं सर्व मंडळी एकत्र येतात, त्यांना एक छानपैकी अभंग गायन ऐकायला मिळेल. पण आम्ही तिन्ही गुरु क्रमांक जे आलेले आहेत त्यांना पुन्हा बोलवलं आणि आपण सकाळपासून या ठिकाणी भजनाचा आनंद घेतोय. एकूण 3 क्रमांक काढले होते, त्यातले 2 उत्तेजनार्थ आहेत. एकूण 2 उत्तेजनार्थ, एक उत्कृष्ट भजन गायक, उत्कृष्ट तबला वादक आणि उत्कृष्ट मृदंग वादक असे नंबर काढलेले आहेत. त्यापैकी उत्तेजनार्थ 2 क्रमांक आहेत. त्यातला उत्तेजनार्थ क्रमांक 2 ज्यांचा आलेला आहे त्यांना 5,000 रुपयाचं बक्षीस, स्मृतिचिन्ह आणि त्यांना काल प्रवास भाडे सुद्धा संयोजन समितीच्या वतीने दिले. आम्ही अनेक स्पर्धा करतो, पण संयोजन समिती कुठल्याही भजनी मंडळाला कधीही प्रवास भाडं देत नाही, सन्मान चिन्ह सुद्धा देत नाही. पहिल्यांदाच या ठिकाणी महाराजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली इतकी खुश होती सगळी भजनी मंडळी. इतकं सुंदर जेवण, इतकं नियोजन आणि ते स्मृतिचिन्ह इतकं सुंदर केलंय. भजनी मंडळ काल म्हणले आम्हाला नाही नंबर आला तरी चालेल, पण ते स्मृतिचिन्ह आम्हाला तेवढं द्या. उत्तेजनार्थ क्रमांक 2 त्याचं बक्षीस आहे 5,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह. त्यांचा भजनी मंडळाचं नाव आहे हरिप्रिया भजन मंडळ कोंडवे. हरिप्रिया भजन मंडळ कोंडवे. उत्तेजनार्थ 2 क्रमांक सन्माननीय आनंदरावजी कनसे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. महाराज थोडे असे व्हा दादा, सरका की अशी आलो आता जो बक्षीस वितरण समारंभ होत आहे भजन स्पर्धेतील उत्तेजनार्थ 2 क्रमांक आहे हरिप्रिया भजन मंडळ कोंडवे. या मुलीने अतिशय सुंदर अभंग गायन केलेलं आहे. उत्तेजनार्थ 1 क्रमांक बक्षीस आहे 5,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह. आदरणीय चंद्रकांत जाधव आप्पा यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती उपस्थित राहू. उत्तेजनार्थ सभापती सन्माननीय सरिताताई इंदलकर यांनी व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे. सगळ्याच्या पुढे या. मॅडम मागे सगळं ठीक आहे, सगळे समोर पहा. उत्तेजनार्थ 1 क्रमांक 5,000 रुपये मौली भजन मंडळ सातारा. एक मिनिट थांबा साहेब, समोर या ठिकाणी बक्षीस वितरण होत आहे. मौली भजन मंडळ सातारा. अतिशय सुंदर या महिला मंडळींनी भजन सादर केलेलं आहे. या भजन स्पर्धेतील 3 क्रमांक बक्षीस आहे 11,111 रुपये. आता एक 3 क्रमांक आहे ज्योतिर्लिंग भजन मंडळ खोडद. भजन स्पर्धा 3 क्रमांक 11,111. गोल कर, हाफ राउंड करा, हाफ राउंड करा, थोडं इकडे या, ताई इकडे भोजन स्पर्धा 3 क्रमांक रक्कम आहे 11,111 रुपये. स्पर्धक विजेते आहेत ज्योतिर्लिंग भजन मंडळ खोडद. धन्यवाद. भजन स्पर्धेतील 2 क्रमांक सन्माननीय उत्तमराव नावडकर बापू आपण व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे. भाऊ भजन स्पर्धा 2 क्रमांक रुपये 15,111 आणि स्मृतिचिन्ह. 2 क्रमांक आहे हरे कृष्ण भजन मंडळ कुशी. जरा टाळ्या वाजवा सर्वांनी. हरे कृष्ण भजन मंडळ कुशी.
इकडे बस मग. आणि परीक्षकांनाही काल विचार करून नंबर काढावे लागले. प्रथम क्रमांक हा विभागून दिलेला आहे. दोन्ही भजनी मंडळ अतिशय सुंदर भजन त्यांनी सादर केलेले आहे. सन्माननीय नामदेवराव चव्हाण व्हाईस चेअरमन सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रथम क्रमांक विभागून दिलेला आहे. पहिला आणि दुसरा असं काही नाही. पैकी माऊली भजन मंडळ शिंदेवाडी यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. प्रथम क्रमांक 21,111 रुपये रक्कम आहे. पैकी दोन्ही मंडळांना आपण ही रक्कम विभागून दिलेली आहे. स्मृतिचिन्ह आपण दोघांनाही देणार आहोत. प्रथम क्रमांक 21,111 माऊली भजन मंडळ शिंदेवाडी. अतिशय उत्कृष्ट ग्रामीण भागामध्ये सुद्धा इतकं सुंदर भजन असू शकतं याचं एक उत्तम उदाहरण म्हणून शिंदेवाडी भजनी मंडळाने या ठिकाणी आपणाला ऐकवलेलं आहे. प्रथम क्रमांक कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. धन्यवाद. सन्माननीय सतीशराव चव्हाण यांना आपण व्यासपीठावरती पुढे यायचं. प्रथम क्रमांक विभागून दिलेला आहे. पैकी माऊली भजन मंडळ शिंदेवाडीने आपलं बक्षीस स्वीकारलेलं आहे. दुसरं मंडळ आहे एकमित्र भजन मंडळ पेटेश्वर नगर. प्रथम क्रमांक एकमित्र भजन मंडळ पेटेश्वर नगर यांनी अत्यंत सुंदर असं भजन काल भजन स्पर्धेमध्ये सादर केलेलं आहे. सन्माननीय राजू भोसले भैया आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. हा इकडे बघा सर्वजण. एक मिनिट सर. प्रथम क्रमांकाचं बक्षीस एकमित्र भजन मंडळ पेटेश्वर नगर. अत्यंत सुंदर या भजन स्पर्धा काल संपन्न झालेली आहे. यानंतर आपण 3 वेगळे नंबर काढले होते. उत्कृष्ट भजन गायक यांचा नंबर आपण काढला होता. बाकीची मंडळी खाली बसा जरा. बाकीचे खाली बसा. नंतर फोटो घ्या. सन्माननीय अविनाशजी कदम यांनी व्यासपीठावरती यायचे आहे. उत्कृष्ट भजन गायक बक्षीस आहे 2,501 रुपया. आणि उत्कृष्ट भजन गायक ज्यांना पुरस्कार मिळाला, ज्यांना बक्षीस मिळालं ते सोनगावचे श्री संजय शिंदे यांनी व्यासपीठावरती यायचे. संजय शिंदे सोनगाव उत्कृष्ट भजन गायक. रक्कम आहे 2,501 रुपया. सन्मान चिन्ह. सोनगावचं कोण असेल ते यापुढे. माऊली सोनगाव. इकडे बघा समोसे. नंतर उत्कृष्ट तबला वादक. या मुलांना अतिशय सुंदर आयुष्यात कष्ट केलेले आहेत आणि खूप सुंदर तबला वाजवतो. सन्माननीय धनंजयजी शेडगे या ठिकाणी आपण आणि सन्माननीय राहुलजी शिंदे दोघांनी आपण व्यासपीठावरती यावं अशी विनंती करतो. उत्कृष्ट तबला वादक 2,501 रुपयांनी सन्मान चिन्ह ज्यांना बक्षीस मिळालेलं आहे ते अजय गायकवाड. आहे की आहे. उत्कृष्ट तबला वादक 2,501 रुपया सन्मान चिन्ह. याचे मानकरी आहेत श्री अजय गायकवाड. दादा इकडे बघा समोरचे. एक मिनिट. आणि
तिसरं उत्कृष्ट मृदंगवादक एक बक्षीस आहे 2501 रुपये ज्याला मिळालेले आहे ते श्री श्रीकांत माने. जरा टाळ्या वाजवा सर्वांनी. मार्केट कमिटीचे व्हाईस चेअरमन सन्माननीय बापू मधुकर बापू निगडी. उत्कृष्ट मृदंगवादक 2501 रुपया श्री श्रीकांत माने. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हे भजन स्पर्धेचं बक्षीस वितरण या ठिकाणी झालेलं आहे. वयवर्ष किती? 83 वर्षात सुद्धा इतक्या ताकदीनं तुम्ही छान तबला वाजवत आहे. महाराज साहेबांनी सुद्धा आपलं कौतुक केलं. संयोजन समितीच्या वतीनं आपल्याला स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात येत आहे. आपण आयुष्यभर तबला वादनाची अत्यंत सुंदर सेवा समर्पित केलेली आहे. खऱ्या अर्थानं हा सन्मान म्हणजे तुमच्या आयुष्यभराचा पोच पावते. छोटा कलाकार प्रेम याचाही या ठिकाणी स्मृतिचिन्ह देऊन सन्मान होत आहे. लहान वयामध्ये इतक्या छान पद्धतीनं तबला वादन करणं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. समाजाला आनंद होईल पण देवाला सुद्धा आनंद होतो. तुला आयुष्यभरामध्ये खूप खूप शुभेच्छा. राजेसाहेबांचा हात तुझ्या पाठीवर आलाय. सातारा जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रभर करावं अशा शुभेच्छा तुला देतो. या ठिकाणी बक्षीस वितरण